हे गफरा रे पोरांनो एकदम हा अजिबात बोलायचं नाही, नाही तर तोंडात माशी जाईल तुमच्या. सांगून ठेवतो. नमस्कार मॅडम, मी पैलवान हेमंतराव देशमुख. माझं ना जरा बायकांबद्दल मी थोडा हळवा आहे. काय आवडलं नाही का? बायकांबद्दल जरा हळवा आहे. हे बायकांचं दुःख ना मला बघवत नाही हो. म्हणून मी काय केलं, हे असं लेडीज टेलरचं दुकान उघडून टाकलं. अवघड रे काढ घेतला. बायकाचं दुःख नाही बघवत. तर ते हे घे बघ बसला बसला. हे फुटबॉल घे ना. तुम्हाला विनंती करतो, या आमच्या दुकानाचं उद्घाटन तुम्ही करावं. हा या 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 या. गणपती बाप्पा वा वा बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी लाली पसरली. कोणामुळे माहितीये का? एक नंबर सई मॅडम. हा सईता म्हणत्या. हे बघा एवढं मोठं होर्डिंग लावलं आम्ही तिकडं, स्टेज उभं केले, तुम्ही येणार म्हणल्यावर. चला चला आता आपण तिकडे जाऊ. काय चला. हा चला. बायकांच्या दुःखावरचा उपाय म्हणून आम्ही एवढं मोठं दुकान काढलं. आता बायांना जम्पर शिवायला लांब जायची गरजच नाही. आणि आता माझा मुलगा यायचं काय करू मी? अहो हात बी लावत नाही बायकांना, लगेच माप घेत होतो. असं जगात कुठेतरी तुम्हाला उदाहरण दिसेल का? आहे की नाही? माझा खरा वारसदार आहे हो. आता तू बोल काहीतरी. बोल बोल. खरं तर धन्यवाद बरं का, तुम्ही सगळे इथं जमलाय. मला लय भारी वाटलं माझ्या दुकानाच्या ओपनिंगला. आज एका शब्दाला लगेच किंमत देऊन सई मॅडम तुम्ही इथं आला. लय भारी वाटतंय मला. नाहीतर आम्ही काय तुम्हाला टीव्हीवरच बघायचो, आज प्रत्यक्षात बघतो. भारी वाटतंय. तुमचं लग आहे आमच्या बरोबर. आमचं दुकान पण आता जोरात चालेल असं. खरं तर तुमच्याबद्दल सांगतो. आमचा आप्पा, खरं तर मी आप्पाने मला लहानपणी हाणलं होतं म्हणून मी घरातनं पळून गेलो होतो. आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली, प्रेम कळलं. आता परत आलो, आप्पाने मला जवळ केलं. आप्पा तुमचा आशीर्वाद असाच काय ठेवा बरं. आजी तुझा बी आशीर्वाद राहू दे. मूर्त्या तुला काय माझा आभार मानायची धरती वय तुझी. तुझा बी आभार आहे. तू आहे म्हणून मी आहे, नाही तर माझं काय आहे सांग बरं. सई मॅडम खरंच थँक्यू बरं का, तुम्ही इथं आलाय. आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झालंय, त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे बिपडे जे काय असतील तुम्ही शिवायला आणा बिंदास. या माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे इथं. हा एवढी मोठी नटी याच्याकडे जम्पर शिवणार म्हणल्यानंतर बाकीच्या नट्या बी येणारच की. आणि मग आमच्या गावातल्या लोकांची नुसती चंग आहे की नाही. माझी मी सई मॅडम तुम्हीच बोला जरा काहीतरी. नमस्कार. मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय, कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आलीये. मी महाराष्ट्रभर फिरलीये, देशात फिरलीये, देशाच्या बाहेर फिरलीये, पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय. आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात. आणि तुम्ही इथे राहता कामा नये. तुम्ही मुंबईला चला, तिकडे एक शाखा उघडा. कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे. कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही. तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईत. मुंबईला हो, मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल. आणि मी ही गॅरंटी देते की सिरियल मध्ये, वेब सिरीज मध्ये, सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील, तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील. आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील. माझी ही आयडिया खूप चांगली आहे, तर याच्यावरती नक्की विचार करा. आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतंय. आणि तुमचा पाहुणचार बघून मी थक्क झालीये.
आणि मी आजींची फॅन आहे. आजींची स्टाईल एकदम युनिक आहे तुमच्या ब्लाउजेस सारखी. आणि मला उत्सुकता आहे आज जाऊन बघायची की नक्की काय काय आहे, काय काय पॅटर्न्स आहेत. आणि आजचा ब्लाउज पण यांनीच शिवलाय बरं का. जायचं का तिकडे मग तुम्हाला? चला की. चला आप्पा. हे आपलं दुकान आहे. तुम्हाला पाहिजे असा ब्लाऊज, ड्रेस, जे काय पाहिजे तुम्ही सांगा. शिवून देईन. नाही मॅडम, असं कसं तुम्ही मॅडम बस कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. नाही तिकडे काय नाही, तिकडे काय नाही, तिकडे जाऊ नका. तिकडे काय नाही. नाही काय नाही, ते आपलं सामान विमान ठेवलेलं. हा ते आहे अभिनंदन.